नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। कर्नाटकचा नवा डाव, कळसाचं पाणी कर्नाटकात वळवण्याचं काम सुरू। कळसा येथे सर्वेक्षणाचे खांब घालण्यास सुरुवात। बेळगाव हुबळी गदग भागात पाईपलाईनद्वारे पाणी नेणार। प्राथमिक शाळांच्या विलीनीकरणाचा निर्णय म्हणजे सरकारचा मूर्खपणा। गोवा फॉरवर्ड शाळांचे विलीनीकरण होऊ देणार नाही, सरकारनं निर्णय त्वरित मागे घ्यावा। गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामतांचा सरकारवर हल्लाबोल। राज्यात भरणार स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार, 20 ऑगस्ट पासून 12ही तालुक्यात बाजाराचे आयोजन। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची घोषणा। बाजारात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी स्वयंपूर्ण मित्रांशी संपर्क साधा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन। वास्कोतील प्रसिद्ध श्री दामोदराचा सप्ताह संपन्न। नार्वेकर कुटुंबियांकडून श्रीफळाचे विसर्जन करून सप्ताहाची सांगता। गोपाळ काला गोड झाला, गोपाळानं गोड केलाच्या जयघोषात दिंडी। दाम बाब तू पावरे म्हणत गोवेकरांनी घातले गारहाणे। नवीन शैक्षणिक धोरणासाठी सरकार सज्ज, पालकांचे सहकार्य गरजेचे। काही शाळांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, सरकार देणार शिक्षकांना प्रशिक्षण, मुख्यमंत्र्यांची माहिती। आणि आमदार अलेक्स रेजिनाल्डांनी केली गोयकरांची थट्टा। विधानसभेत पोगो विधेयक मांडल्याचे सांगून रेजिनाल्डांनी गोयकरांना फसवलं, आरजीची टीका। विधानसभेत पर्सन ऑफ गोवन ओरिजिन विधेयक कधी मांडलंच नाही, आरजीचा दावा। कळसा नाल्याचं पाणी पाईपलाईनद्वारे बेळगाव हुबळी गदग या भागांमध्ये पिण्याच्या वापरासाठी नेण्याबाबतच्या कामाला कर्नाटककडून गती आली आहे। कळसा येथे सर्वेक्षणाचे खांब घालण्यास कर्नाटककडून सुरुवात करण्यात आली आहे। महादईच्या उपनद्या असलेल्या कळसा, हलतरा व भांडुरा नद्यांचं पाणी वळवून ते हुबळी, धारवाड, कुंदगोळ आणि इतर भागात नेण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठ्या धरणांची योजना बदलून नद्यांच्या बेड लेवलचे बंधारे उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे वनपरवान्यांसाठी 2 प्रस्ताव सादर केलेत। कळसा, हलतरा व भंडुरा नद्यांवर पूर्वी अनुक्रमे 441 मीटर, 105 मीटर आणि 430 मीटर लांबीची धरणं उभारण्याचा प्रस्ताव होता। त्या प्रस्तावात दुरुस्ती करून आता पाणी उपसा योजना तयार केली आहे। या योजनेनुसार मोठी धरणं बांधली जाणार नाहीत। याच पार्श्वभूमीवर कळसा नाल्याचं पाणी पाईपलाईनद्वारे बेळगाव, हुबळी, गदग या भागांमध्ये पिण्याच्या वापरासाठी नेण्याबाबतच्या कामाला कर्नाटकने गती दिली आहे। कळसा इथे सर्वेक्षणाचे खांब घालण्यास कर्नाटककडून सुरुवात करण्यात आली आहे। कळसा, भांडुरा आणि हलतरा या नाल्यांवर धरण बांधण्याच्या मुख्य प्रस्तावाला सध्या स्थगिती देत या नव्या प्रस्तावावर कर्नाटकचं काम जोरदारपणे सुरू आहे। या नव्या प्रस्तावाला केंद्रीय जल लवादाकडून कर्नाटक सरकारला मान्यता मिळाली आहे। आज सध्या कणकुंडी वाठारातल्या कळसा नाल्यान आसा, कर्नाटक सरकार ह्या कळसा नाल्याचेर धरण उबारपाचें आसा। सध्या तेंच्यांनी धरणाचो जो प्रस्ताव आसा तो स्थगीत दवरलेलो आसा। 7.56 TMC उदक पुरवच्या खातीर कळसा, भांडुरा आणि हलतरा ह्या 3 नाल्यांक एकत्र करून हे उदक मलप्रभेन व्हरपाचो तेंचो मुख्य प्रस्ताव आसलो, पूण सध्या हो प्रस्ताव तेंच्यांनी स्थगीत दवरलेलो आसा। आणि नवीन प्रस्ताव जो आसा त्याचो DPR तेंच्यांनी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आसा तो तयार केल्लो आसा आणि तो तयार करून तेंच्यांनी सेंट्रल वॉटर कमिशन आसा, केंद्रीय जल आयोग आसा, तेंची परवानगी घेवन ह्या वाठारान हे उदक जे आसा ते पिवपाचे खातीर वापरपाचें थारायलेलें आसा। हे पिवपा खातीर उदक तांकां उत्तर कर्नाटकांतल्या गदग, बेळगाव जिल्ह्यातले कांय वाठार, त्याच प्रमाणे धारवाड, हुबळी ह्या वाठारांत व्हरपाचें आसा आनी तेच्या खातीर काम करपाच्या नदरेंतल्यान तेंच्यांनी सध्या पायप सिस्टम जी आसा ती कशा रितीन घालताले तेचें सर्वेक्षण जे आसा ते सुरू केल्लें आसा। आनी सर्वेक्षणा खातीर गरज असलेले डिमार्केशन जे आसा ते तेंच्यांनी केल्लेलें आसा। वेगवेगळ्या जाग्यांचेर तेंच्यांनी पिवळ्या रंगाचे जे पोल आसा, खांबे जे आसा ते उबारलेले आसा आणि ह्या माध्यमांतल्यान सध्या काम सुरू करपाचें तेंच्यांनी सुरू केल्लें म्हणजे थारायलेलें आसा। एकंदर हो प्रकल्प जो आसा हो प्रकल्प जर पूर्णत्वाक येयलो जाल्यार तो गोंयच्या एकंदर म्हादईचें उदक आसा तें कमी करपाच्या नदरेंतल्यान आनी गोंयच्या जैवीक संपदे बरोबर गोंयच्या पिवपाच्या उदका खातीर बरिश्टां निर्माण करतालो। आनी ताका लागून गोंय सरकारान
बेगोबेग ह्या एकंदर नवीन प्रस्तावाची म्हायती जी आसा ती मागोवन घेवन तेचो DPR जो आसा तो मागोवन घेवन एकंदर ह्या प्रकल्पाच्या संदर्भात गोंयची भूमिका आसा ही स्पश्ट करपाची गरज आसा. प्राथमिक शाळांच्या विलिनीकरणाचा गोवा सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामतांनी केली आहे. प्राथमिक शिक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी असंही कामत म्हणाले. की आयतारा एक गुगल मीट जाली एज्युकेशन डिपार्टमेंटा कडल्यान आनी थंयच्यान आदेश गेलो सगळे ADI की तुमचे जे वाठारांत स्कुलां जी आसात प्रायमरी स्कुलां ही मर्ज करची म्हणून आनी गव्हर्मेंटाचे जवळ जवळ प्लॅन आहा की एप्रॉक्सिमेटली 220 स्कुलां ही मर्ज करची म्हणून प्राथमीक विद्यालय. आता पयलो प्रश्न आमकां पडटा की जे तरेन गोंयभरच्यान पालक उठल्यात काल आनी आज पेपराचेर आयला सगळ्याक, हातून एक स्पश्ट जाता की एज्युकेशन डिपार्टमेंटान PTA किंवा स्टेक होल्डर्स जे आसात हांगा कोणाकूच कॉन्फिडन्सान घेतले ना आनी एज्युकेशन डिपार्टमेंटाचो कारभार कशे तरेन जाला आनी चलता हे विधानसभेन आमचे अध्यक्ष विजय सरदेसायान डिमांड्सा वेळार उक्ताडार हाडिल्ले. भुरग्यांचे जे पालक आसात जे आज उठल्यात तांकां पूर्णपण आमचो पाठिंबो आसतलो, कारण स्टेट गव्हर्नमेंट टुडे इज लायकिंग अ किडीज चाइल्ड. भुरगेपणा करतात म्हणटा पळय, स्टेट गव्हर्नमेंट एक्टिंग लायक दॅट की टीचर होमवर्क दिता बेगीन आपूण फर्स्ट येवंक जाय म्हणून सगळे मिस्टेक करून होमवर्क करप आनी सबमीट करप. पण तशी परिस्थिती सध्या राज्य सरकाराची जाल्या. वयल्यान मास्तर सांगता सेंटराच्यान आनी मागीर बेगीन होमवर्क कंप्लीट सगळें आनी हांगा पाड घालप मागीर. सो दिस इज द कंडिशन. नाव सेकंड डिसिजन सडनली अ सर्क्युलर इज कमिंग येस्टरडे की एडेड स्कुलांनी बालवाडी टेक ओव्हर करच्यो म्हणून. अरे हाऊ कॅन एज्युकेशन डिपार्टमेंट इश्यू अ सर्क्युलर? इफ आय एम नॉट रॉंग, अंगणवाडी आणि बालवाडी कम्स अंडर द विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. पण तुम्ही आणि आतून तुम्ही एक नेगेटिव्ह माइंडसेट तयार करतात जे अंगणवाडी सध्या चलयतात की ते सारखे चलयनात म्हणून. काय हे हळूच अंगणवाडी बंद करपाच्या वाटेर षडयंत्र काय हे हातून येता. आता हे दोन्ही जण डिसिजनां घेतल्या, whether they were any meetings held, whether stakeholders were taken on confidence, the director should ask. And I'm warning, director will land in trouble. या दोन डिसिजनां खातीर स्पेशली द स्कूल मर्जराचेर डायरेक्टर will have to answer and director will have to face Goa Forward Party and he is going to land in trouble because of his political masters. डिसिजन होल्डार दवरात ताबडतोब सगळ्याच पार्टीच्या सगळे जे स्टेक होल्डर असतात, पॅरेंट्स म्हणा किंवा सगळे स्टेक होल्डरांक बरोबर हाडात, जाल्यार ऑल पार्टी मीटिंग करात बिकॉज दिस इज अ सिरियस अँड सेन्सिटिव्ह इश्यू. ऑल पार्टी मीटिंग कॉल करात, डेलिब्रेट ऑन दिस, डिस्कस ऑन दिस. दिस पीपल डोंट नो टू डिस्कस आयदर इन द असेंब्ली और आउटसाइड द असेंब्ली. विधानसभेत जर आमचो अध्यक्ष उभो रावलो ताका कट शॉट करतात. बाहेर जर मनस्थितीच ना आमची सरकाराची आयकून घेवपाची. सरकार केन्ना चलता वेन देर इज डायलॉग. ओपोजिशना कडल्यान आपूण तुम्ही डायलॉग करून घेता, डिस्कस करता, देन समथिंग पॉझिटिव्ह आउटकम कम्स आउट ऑफ इट. तुम्ही ऍप्लिकेशन ऑफ माइंड करनात काय ना, आणि तुम्ही जस्ट बाय इश्युइंग सिटिंग इन द AC कॅबिन्स यू आर इश्युइंग सर्क्युलर्स. स्वयंपूर्ण गोवाच्या धर्तीवर सरकार स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार हा उपक्रम राबवत आहे. 20 ऑगस्टपासून राज्यातील 12ही तालुक्यात चतुर्थीचा बाजार भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. बाजारात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वयंपूर्ण मित्रांशी संपर्क साधावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. स्वयंपूर्ण चवथी तुम्ही एक कॉन्सेप्ट काढला आणि मिटिंग किती एक्झॅक्टली कॉन्सेप्ट? स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेंतल्यान अंदू स्वयंपूर्ण चवथ बाजार ही संकल्पना सुरू करपाची ठरयल्या, जेणे करून गांवांतल्यान ट्रेडिशनली आमचे सगळे स्वयंपूर्ण लोकां बरोबर काम करता. आमी पळयता की चवथीक लागपी सगळें सामान म्हणजे स्विट्सा पासून तर चवथीचे माटोळे पर्यंत
हे खरें म्हटल्यार लोकांकडे आसताच, पण थोडेशे स्वीट्स खूप कमी प्रमाणात विकपाक लागलेले. म्हणजे आमी म्हणटा की ट्रेडिशनली स्वीट्स नेवऱ्या पासून चकले पासून शंकरपाळी पर्यंत हाज्या पर्यंत लोक रेडीमेड स्वीट्सा कडेन वचपाक लागले. ते परत एकदा ह्या सगळ्या ट्रेडिशनल स्वीट्सा कडेन लोक वयचे, पॅकिंग करून दिवपाचे, गिफ्ट पॅक आसत किंवा घरांनी आसत हे तयार करून मेळचे म्हणून बेकरीत मेळटा तशें. बेकरीत मेळटा त्याच धर्तीचे एक्झॅक्टली रायट. त्या पार्सल्स पॅकिंग इवन तो कोणाक गिफ्ट करपाक जाय जाल्यार हे सगळे मोदका पासून नेवरे पर्यंत आमी पळयता की मोदक सुद्धा हो रेडीमेड मोदकच्या वयच्या पेक्षा घरात तयार केल्लो मोदक हो खूप बरो मोदक आसता. आणि त्या खातीर आमी ऑलरेडी सगळ्या तालुका नोडल ऑफिसर्सची मिटींग आज कंडक्ट केली. डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स, रुरल डेव्हलपमेंट, डायरेक्टर ऑफ पंचायत, डायरेक्टर ऑफ म्युनिसिपालिटी आणि सगळे तालुका नोडल ऑफिसर्स हांची मिटींग जाली. आमी ऑल एट 12 तालुका प्लेसीसचेर RDA तेंची स्टॉक्स ऑलरेडी घालतले. त्याच पद्दतीन स्वयंपूर्ण चवथ बाजार हे सगळ्या जाणांक स्टॉल्स घालून दितले. बिसायड्स दीस ज्या ज्या जाग्यार बस स्टँड्स आसात हांगासरूय आमी स्टॉल्स घालून दितले. जेंका आपल्याक स्वयंपूर्ण बाजारांत सहभागी जावचेलो आसा ह्या सगळ्या जाणांनी स्वयंपूर्ण मित्रा कडेन संपर्क करचो, तांच्यांनी आपलें नांव रजिस्टर्ड करचें, जेणे करून स्वयंपूर्ण मित्र आमचो त्या तालुका बाजारात तांकां स्टॉल्स अवेलेबल करून दितले. हे सगळे स्टॉल्स तांकां फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचे आसा. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर आमी हे स्टॉल्स अवेलेबल करून दितले. 20 ऑगस्टांतल्यान तेंच्यांनी आपलो प्रॉडक्ट विकपाक सुरू करचो. स्वीट्स आसतले किंवा हँडीक्राफ्ट आसतले किंवा चवथीचो माटोळी बाजार आसतलो, हो सगळो तेंच्यांनी 20 तारखेच्यान सुरवात करचो. म्हणून आमी 20 तारखेच्यान आमचे स्टॉल्स सगळ्या तालुक्यांनी फक्त अवेलेबल. मिठाई पुरतेच असतले स्वीट्स. इट इज नॉट ओन्ली द मिठाई पुरते, हँडीक्राफ्ट आयटमूय अवेलेबल आसतले. आणि मागीर चवथीचो जो माटोळी बाजार आसा, इवन दो फुलां ही सुद्धा विकपाक तांकां ते स्टॉल्स आमी अवेलेबल करून दितले. उद्देश इतकोच आसा की खऱ्या अर्थात लोक स्वयंपूर्ण जावचे, जेणे करून फक्त आमी सगळे प्रॉडक्ट हे सगळ्या भायल्यांचे डिपेंड आसतले ते गोंयच्या सगळ्या आमच्या लोक आसा हांच्या कडल्यान तेच्यांनी विकत घेवचे. त्या खातीर हांव समिस्त गोंयकारांकूय आव्हान करता की आमी हे सगळे प्रॉडक्ट आमच्याच लोकां कडल्यान मोठ्या प्रमाणात विकत घेवचे. श्री रामनाथ दामोदर महाराज की जयच्या घोषात जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने बुधवारी दुपारी सुरू झालेल्या वास्कोतील प्रसिद्ध दामोदराच्या सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. टाळ पकवाजाच्या गजरात गोपाळ काल्यानंतर हा उत्सव संपन्न झाला. जय देवा स्वामी समर्थ दामोदर गोपाल कुटुंब मंडळी, तुझी वर्षपद्धतीप्रमाणे ही जी काही सेवा अर्चा केलेली आहे मान्य करून घे. काही चूक माल अन्याय अपराध घडलेला असेल तर क्षमा कर. कुटुंब मंडळींना चांगली बुद्धी दे, आयुष्य आरोग्य दे, देश पिढा परिहार कर, आनंद्या यशोगती प्राप्त करून दे. असणारी अडीअडचणी कामात आलेल्या असतील तर त्या दूर कर. जी काय संकट असतील तुझ्या सत्तेखाली दडपून टाक. तुझ्या सर्व कुटुंबांचं कोट कल्याण कर. सर्वांना अन्न वस्त्र दे, रोगराई दूर कर. सर्वांच्या हातापायाकडे वेळोवेळी यशकीर्ती प्राप्त करून दे. उत्तर विशेष तऱ्हेने सेवा करून घे. एकाचे 21 पाचाचे 25 करून दाखव. माझ्या ठिकाणी कुटुंब मंडळी जाते फिरते उठते बसण्याला श्वास समाधान प्राप्त करून दे. आनंदी आनंद कर. गेली 2 वर्ष कोविडच्या पार्श्वभूमीवर धार्मिक व मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आलेला वास्कोतील अखंड दामोदर भजनी सप्ताह यंदा मोठ्या उत्साहात साजरा झाला. गुरुवारी दुपारी समाप्ती विधी आयोजित करून आणि समुद्रात श्रीदेव दामोदराच्या चरणी मागील वर्षी अभिषेक केलेल्या श्रीफळाचं विसर्जन करून हा सप्ताह संपन्न झाला. बुधवारी पहाटेपासूनच भाविकांनी दामबाबाच्या दर्शनासाठी गर्दी केली. पारंपरिक विधीप्रमाणे सप्ताहाची सुरुवात जोशी कुटुंबातील सदस्यांनी श्रीफळ ठेवून होते, तर नार्वेकर कुटुंबियांकडून मागील वर्षाच्या श्रीफळाचं विसर्जन करून हा सप्ताह संपन्न होतो. बुधवारी दुपारी श्रीचरणी श्रीफळ ठेवल्यानंतर भजनी कलाकारांसह इतर भाविकांच्या गजराने 24 तासांच्या साखळी भजनाला सुरुवात झाली. वास्कोच्या या प्रसिद्ध सप्ताहाला राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. वास्कोतील विविध भागातील भजनी पथकांनी साखळी पद्धतीने या सप्ताहात भजन सादर केली. वास्को सप्ताहाचं यंदाचं हे 123वे वर्ष. गुरुवारी दुपारी खारी वाड्यावर श्रीफळाचं विसर्जन करून सप्ताह संपूर्ण झाला. यावेळी भजन, दिंडी आणि गोपाळकाला झाला. दामोदराच्या मंदिराकडून गोपाळकाला करत भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात गोपाळाचा जयघोष करत दिंडी काढली.
खारीवाड्यावर श्रीफळाचं विसर्जन करून फळांचा प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. आणि गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला, आमचा विठोबा घराशी आला असं गात मिरवणूक परत मंदिराकडे वळली आणि यंदाच्या सप्ताहाची सांगता करण्यात आली. जेन्ना दामोदराचें देवूळ स्थापन केल्ल्यापासून तेन्नापासून आमच्या घराण्याक आमचो मान दिल्लो आसा. सो तो मान हांव जवळ जवळ हांवूच नांव धरता जवळ संपमतीचो जवळ जवळ 35 वर्सां जवळ जाली. गेल्या 2 वर्सान आमकां ह्या कोरोनाच्या काळा खातीर आमकां कांय हे समाप्तीचो प्रोग्राम आमकां करपाक मेळनाशिल्लो. ह्या वर्सा भक्त जाण अशे उत्साहान जे आयिल्ले आसा जे तांकां सगळ्यांक आतां उमेद जाली कित्याक 2 वर्सां कांय करपाक मेळनाशिल्लें समाप्ती. तसोच आमी हो आतां नाल्ल देवाचो नाल्ल हाडलो हो दर्यान सोडून आमी हिची समाप्ती करतात. तेच्या फाटल्यान गोपाळकाला जातलो आणि गोपाळकालाच्या नंतर मागीर आरती देवळान जावन मागीर ही समाप्ती करपाक. गोपाळकाळ खंय जातलो आतां ह्या फुडें भायर अशें आयकलां तुमी? ना कित्याक आतां इतले लोक आसा तेच्या देवळान आमी ते भितर सरूंक शकना आनी गर्दी खूब जाल्या त्या खातीर त्या देवाच्या भायरूच आमी गोपाळकाल करतले आनी तशीच मागीर भितर आरती करून ते काम करतले. वेळ येऊन गेलेलो आसा. काल आमचो सप्ताह जालो. दामू बाबाचो काल मोठ्या धडाक्यात सप्ताह जालो आणि आज त्याची समाप्ती आसा. काल 12:30 नाल दवरलो आणि आज 12:30 त्याची समाप्ती आसा. तो नाल श्रीफळ आम्ही ते पाणयान सोडून परत आम्ही गोपाळकाला नाचत येता. हांव देवाकडे इतकें मागता की गेल्या 25 वर्सां हे भुरगे 20-25 नाचताले ते आतां 250, 300, 400 भुरगे नाचतात गोपाळकाल्या. तांकां उमेद आसा. दामोबान तांकां आरोग्य आयुष्य आणि बरी बुद्धी दिवची आणि हो सप्ताह आणि समाप्ती मोठ्या धडाक्यात करची अशी श्री दामोदर चरणी माझी प्रार्थना. जय दामोदर. नवीन शैक्षणिक धोरण राज्यात राबवण्यासाठी सरकार सज्ज आहे. काही शाळांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली. खासगी शाळांनी नवीन शैक्षणिक धोरणासाठी सरकारकडे संपर्क साधावा. सरकार शिक्षकांना प्रशिक्षण देणार असंही मुख्यमंत्री म्हणाले. सर ही नॅशनल एड्युकेशन पॉलिसी तुम्ही म्हणटा त्या आता तुमची तयारी किती आहा गव्हर्मेंटाची, खास करून जेन्ना गव्हर्मेंट शाळा ज्यो आसा पळय? अरे नॅशनल एड्युकेशन पॉलिसी ही गव्हर्मेंटान तयारी खूब पयलीं पासून सुरू केल्या, इम्प्लिमेंट करपाकूय सुरवात केल्या. जस्ट बऱ्याच जाणांक खबर ना. आमी एडेड स्कुलांकूय सांगला ज्यांची नर्सरी प्री प्रायमरी ज्या स्कुलांनी चलता आमच्या कडेन एनरोल करात. म्हणजे आमच्या कडेन आमच्या एनरोलमेंटाचेर येवनी आमी डिपार्टमेंटान ऑलरेडी सर्क्युलरूय मूव केला. 16 जाणांनी केले सुद्दां. टुडे दीस इयर वी कांट गिव समथींग एडिशनल ग्रांट हे ते दिवंक शकचे ना. बट ट्रेनींग आनी हे तेजे सायड बाय सायड जे ते सुरू जातले. हेर फावंडेशन कोर्स 1, फावंडेशन कोर्स 2, प्री प्रायमरी हे सगळे सुरू जातले. देन फ्रॉम द 3 वर्साच्या वयले तांच्यांनी जे नर्सरीक एडमिशन घेतात त्या स्कुलांक आणि बाकीच्यांकूय मेसेज त्या पद्दतीन आमी दिला. वी आर प्रिपेर्ड फॉर द नॅशनल एड्युकेशन पॉलिसी. गोवा विधानसभेत पोगो विधेयक आपण प्रथम सादर केल्याचा आमदार एलेक्स रेजिनाल्ड यांचा दावा हा खोटा आहे असा आरोप आरजीच्या नेत्यांनी केला आहे. रेजिनाल्ड यांनी गोयकारांची थट्टा केली आहे. गोव्याच्या 7व्या विधानसभेत पर्सन ऑफ गोवान ओरिजिन बिल किंवा तत्सम कोणतंही विधेयक कोणत्याच वेळी सादर केलं गेलं नाही असंही आरजीचे नेते म्हणाले. हे बिला खबर उलयता तेन्ना हे बिला खबर गेल्या त्या टर्मांत हांवें एंट्री केला. हे बिल एंट्री केलेलें आनी बिलाचे उल्लेख जाल्ले ते अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून. बिल गायलें काय ना बाब विजयाकूय खबर आहा. प्रायवेट मेंबर बिल गायलें काय ना हे बिल काडटा आनी पयलीं हे कोयतात लिगल वेटिंगा वयतात. लिगल वेटिंगा वयता आनी बिल मागीर सगळें जायन मागीर असेंब्ली येता. सो हांव सांगूंक सोदिता ब्रिंग इट ऑन रेकॉर्ड. आमी हेज पयलीं गायल्लें आनी तो जो तरी आतां ऑनरेबल मेंबर उलयता की आपण इतली उल्लेख केले आनी कांय घालना म्हणून हांवें 4-5 रिमांयडरूय धाडले. I had put in writing. I didn't speak in the assembly. I put in writing to the previous speakers. It was brought in last assembly also. I had brought it. Then because there was a fact that it was unconstitutional म्हणून मागीर कितें डिस्कशन जालें म्हणून मागीर स्पीकर म्हणून लागलो तें आसती म्हणून. But I am just telling you that I had also put it in the last term. This same bill. Yes. जेन्ना पोगो बिलाचेर थंय डिस्कशन चालू जालें जे सीएमान ते चालू केलें आनी तेन्ना रेजिनाल्डाक मदीं उमेद येयली कसलो राग काडपाक लागलो खबर ना. तेणी एसेंब्लीन रावन तो राग काडपाक लागलो. म्हाका दिसता तेजे कारगील वोट बँकेचे आमी कॅन्सलेशन घातलेले. तेजे जे भुमिपुत्र जे तेंच्यांनी केल्ले ते भुमिपुत्र खंय तरी वोटींग कार्डां तेजी कॅन्सल जावपाची आसली म्हणून तेज्या पोटान दुखले आसतले आनी म्हणून तो बोळ मारपाक लागलो. वयर रावन सामको वयर सकयल जावपाक लागलो. एलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्सो जो कुर्तोरीचो MLA आसा तेणे ह्या असेंब्ली सेशनाक
खुबशे कितें कितें म्हटलें पोगो बील घातलेलें म्हणून सांगलें हेजें क्लॅरिफिकेशन दिवपाक आपयलें आमी आफ्टर जे असेंब्लीन जालें तेजे नंतर एक नोट धाडलो एक मुद्दमून पळोवपाक लागून की खरेंच रेजिनाल्ड बाबान हांगा पोगो बील असेंब्लीन पोगो बील घातलेलें काय ना. सो आमी 27/7/2022 एक नोट धाडलो असेंब्लीन की 22 जुलय 2022 10 तारखेक तेंच्यानी सांगलेलें की आपणाक पोगो बील घातलेलें म्हणून आनी पोगो बील अनकॉन्स्टिट्युशनल आसल्या कारणान ते खंय ना खंय भायर मारले म्हणून सांगले. सो तेजी इन्क्वायरी करपाक लागून हो आमी नोट घातलेलो असेंब्ली सेशनाक असेंब्लीक घातलेलो. सो आमकां तितून 2 रिप्लाय येयल्या. एक पयली रिप्लाय येयल्या ती म्हणजे 7th लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन एकूय पर्सन ऑफ गोवन ओरिजिनल ऑर एनी अदर बील घालूंक ना म्हणून एकूय आनी खंयच्याय एमएलएन घालूंक ना म्हणून ही पयली रिप्लाय येयल्या. आनी दुसरी रिप्लाय येयल्या जे रेजोल्युशन म्हणून घातलेलें आसा आनी हितून खंय मेन्शन केल्लें ना पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बील म्हणून जावं पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाचे रायट्स ऑर तितून मेन्शन केल्लें ना कोण पर्सन ऑफ गोवन ओरिजिन म्हणून. नॉर्मल रेजोल्युशन टायप घातलेले आनी ते नॉर्मल डिस्कशन जालें. सो हे क्लियर कट सांगता आनी दाखयता की ज्या सभागृहान एक पवित्र सभागृह आसा आमची गोंयची जी असेंब्ली आसा ती खरें म्हटल्यार पवित्र आसपाक जाय. आयज ती अपवित्र केल्ली आसा आनी खोटीपणाची जी भाशणां आसा ती चालूच आसा. हे प्रूव केला. आलेक्सो रेजिनाल्ड खूब कितें कितें म्हटलें तेणें असेंब्लीन आमकां खूब कितें कितें म्हटलें. खरें म्हटल्यार तो पॉयंट वचून येयनासलो बट आपूण उठोन तेणें आपणाक भाशणां दिली व्हडली व्हडली भाशणां दिली. मात ही भाशणां आयज प्रूव करता की हो आलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्सो एमएलए फोटींगपणा करता म्हणून आनी असेंब्लीन तेणें डायरेक्ट फोटींगपणा केलें हें प्रूव आसा. आनी ही तुमकां लेटर आमी मुद्दम प्रोवायड करता प्रेस माध्यमांत प्रोवायड करता आनी लोकांकूय कळपाक जाय की हे कशी फोटींगपणा उलयता. आनी अशें करून बाकीचेय जितले जाण आसा ते आपणाक जाय तशी भाशणां करता फक्त नांवा पुरती भाशणां करता. तेंचे कडेन एविडन्स कांय आसना आनी हो आमी तेका लागून मुद्दमून हो एविडन्स प्रोवायड करता. आनी सगळ्यांनी पळोवन घेवचें की कशी फोटींगपणा असेंब्ली सेशनान जाता. आनी आमी नीव आसा म्हणून एवरी टायम म्हणटाले नीव आमदार नीव आमदार नीव आमदार आमकां खूब फावट टॉन्ट्स मारीत आसले. सो हेंकां दाखोवंक सोदता की आमी नीव आसा खरें पण आमी फोटींग ना तुमच्या भशेन. बातमी गोवन वार्ता लाईव्हच्या इम्पॅक्टची. म्हापसा पणजी मार्गावरील गिरी गावाच्या नावाचं बारसं एका ठेकेदार कंपनीने चुकीच्या नावाने केल्याचं वृत्त गोवन वार्ता लाईव्हने बुधवारी प्रसारित केलं होतं. गुरुवारी या नामफलकावरील चुकीचं नाव पुसून टाकण्यात आलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा आणि रुंदीकरण उपक्रमांतर्गत एका ठेकेदार कंपनी कंत्राटदारामार्फत काम प्रगतीपथावर आहे. या कार्यादरम्यान कंपनीने गावांच्या संदर्भात लावलेले दिशादर्शक नामफलक चुकीच्या नावानं लावले. गिरी गावाच्या नावाचं बारसं करून नामफलकावर इटिगी असा उल्लेख केल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकाराची दखल घेत बुधवारी गोवन वार्ता लाईव्हने याविषयीचं वृत्त प्रसारित केलं होतं. आपलं गाव आणि त्याचं नाव हा आमच्यासाठी अभिमानाचा अस्मितेचा विषय असल्यानं या नामफलकात तत्काळ सुधारणा करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी यावेळी केली. गोवन वार्ता लाईव्हच्या या वृत्ताची दखल घेत बुधवारी नामफलकावरील चुकीचं नाव पुसून टाकण्यात आलंय. काल आम्ही एक इश्यू घेतलेलो असा की तो इटिकी आहा पळय ते गिरीन सेंट एंटोनी वाड्यार बरयल्ले आहा. आयज तेंच्यांनी ते सगळे क्लियर केल्ले आसा आनी हांव थँक्यू व्हेरी मच गोवन वार्ता लायव्ह न्यूजाक म्हणटा की तेंच्यांनी ते सगळ्या लोकांक हाडले मुखार आनी ते सगळे आमचे क्लियर केले. आमचे कितें आसले पळय सगळे प्रॉब्लेम तो तेंच्यांनी सॉल्व केल्लो आसा. वन्स अगेन थँक्यू सो मच गोवन वार्ता लायव्ह आनी कोणी जे कितें केला पळय तांकां हांव थँक्यू व्हेरी मच म्हणटा फॉर इमिजिएट एक्शन. सरकारी शाळांचं विलिनीकरण करून सरकार अच्छेदीन दाखवतंय का असा सवाल आपच्या नेत्या प्रतिमा कुतिनोंनी केलाय. सरकारी शाळांचं विलिनीकरण न करता बंद पडलेल्या सरकारी शाळा सुरू कराव्यात असा सल्लाही कुतिनोंनी सरकारला दिलाय. Ramarao Wagh with me, and we are addressing the press regarding the decisions taken by the Education Minister, who is also the CM of Goa, Pramod Sawant. Some may we feel that Sawant, this is the double engine Sarkar ji asa, Sawant Sarkar ji asa is destroying the legacy of the late CMs like Bahusaheb Bhandodkar and Manohar Parrikar.
स्पेशली इन द एज्युकेशन सेक्टर. आणि तुम्ही पळयला आसतले रिसंट डिसिजन्स ऑफ अंगणवाडीज and the primary schools are just knee-jerk steps by CM Pramod Sawant, who is trying to hide his failure as an education minister. आम आदमी पार्टी आता आम्ही निषेध करतात की जो डिसिजन सावंत सरकारान घेतलेलो आसा एज्युकेशन मिनिस्टरान, सगळ्यांक खबर आसा की रिसंट DOE डिसिजन जो घेतलेलो आसा सरकारान to merge more than around 200 single teacher primary schools in nearby schools. Primary school जे आसा ते merge करपाक म्हणटा तो by nearby schools, and at the same time as well DOE circular which recently directs the high schools and the higher secondary schools to adopt Anganwadi in the vicinity. So I will just go a little in detail because this subject is near to my heart, because personally speaking हांव जे माझे कॉन्स्टिट्युएन्सी आसा नावेली थंय पयर हांव गेल्लें अंगणवाडी विजीट करपाक. आणि तुम्ही पळयलां आसतले प्रेस ब्रिफिंगाचेर, और आय थिंक सम ऑफ द मिडिया ऑल्सो हॅज ऑलरेडी एक्सपोज्ड द पथेटिक स्टेट ऑफ अंगणवाडीज. नावेलीत हांव जेन्ना भोंवलें तेन्ना हांवें पळयलें जे आमच्या अंगणवाडी आसा तांची स्थिती पळोवपाची ना. आता अंगणवाडी म्हणल्यार कितें? लेट मी स्टार्ट बाय दॅट. सगळ्यांक खबर आसा की प्रायमरी एज्युकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल in development of a child, to make sure that children, especially जे below poverty line असतात, that they get proper education as well as good nourishment. आणि गोवा गव्हर्नमेंटाने कित्याक स्टार्ट केले, इम्प्लिमेंट कित्याक केले अक्रॉस द स्टेट अंगणवाडी स्टार्ट केल्यो कित्याक? So the child deserves to get right of education and at the same time proper nutrition मिळेल. आता अंगणवाडीज म्हणतात ते कितें? दे आर लायक बेसिकली चाइल्ड केअर सेंटर्स. सगळे तुम्ही पळयला आसतले पंचायती लेवलार जावं खंयच्या वाड्यार आमच्या सबंद गोंयभर 1600 to 1262 अंगणवाडीज आसा, आणि जे वे दे इम्पार्ट एज्युकेशन एट द सेम टाइम. फक्त शिक्षण ते एज्युकेशन इज एट द सेम टाइम they give nutritious food, supply food to whom? To the children, to the pregnant woman, to lactating mothers. जावं ते भुरग्यांकय जेवण प्रोवाइड करतात, न्यूट्रिशन बरें मेळचें म्हणून, जे आमचे प्रेग्नंट बायलो आसतात तांकां, आनी जे आवय भुरग्यांक दूध पाजयतात तांकां लागून. पूण आतां अंगणवाडीज मेन एम वॉज टू इरेडिकेट द माल न्यूट्रिशन अमॉंग द चिल्ड्रन एंड इम्पॉर्ट एज्युकेशन. Just as I said, आख्खे गोंयांत आमी पळोवपाक गेल्यार 1262 अंगणवाडी सेंटर आसा, तितूंतल्यो अराउंड 60% of अंगणवाडी सेंटर्स which are operating in the rented premises. कोणाचे बिराडाक, कोणाच्या बाळ्याक घेवन कोलेतनी ते अंगणवाडी चलयतात. दुसरे म्हणटात ते उरलेल्यो 40% जे गव्हर्नमेंट बिल्डिंग्स आसा, or you can say community halls, हितून operate जाता. But disappointing, extremely disappointing is what? To see that the centers lack basic facilities and there is no space for growing children. म्हणतात एक स्पेस जे असतात तो स्पेस नाही अंगणवाडी. Children have to see it in cramped positions. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.